नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज मध्ये बघा मक्कामध्ये मी आलो आहे आणि मक्काची बघा कशी कणस दिसते बघा. बघा हे कणीस एका एकाला 2-2, 3-3 कणस आलेत आणि बाजारही चांगला आहे. जी हिरवीगार फुटली अगदी मका. आणि आता मी बघा कशी हिरवीगार व्यवस्थित आणि कणसही लागले. आता एक 15 दिवसात ती काढायला येईल. आणि तुम्हाला दाखवतो आता एक रान जर थोडंसं खराब असलं तर अन्नद्रव्य कमी पडतात ना त्यात. तर जे अन्नद्रव्य कमी पडतात ते आपण टाकत नाही. आता इथं जरा रान हलकं आहे बघा. आता इथली एकदम छोटी राहिली मका, त्याचबरोबरची मका आहे बघा. ही छोटी मका आहे, अजून याला कणस नाही. तुरा फुटला आहे पण कणस नाही. तर ते अन्नद्रव्य कोणते आहेत ते एकदा तपासून घेतले पाहिजेत. आता तर पावसामुळं डबल तणनाशक मारायला लागले बघा. बघा असं आहे ते. छोटी मका आहे एकदम बरोबरचीच आहे, पण असं जरा हे झालं आहे. आता त्याला काहीतरी अन्नद्रव्य शेती तज्ज्ञांना विचारून केलं पाहिजे. कारण आपल्याला तर पारंपरिक शेती करून परवडत नाही. काहीतरी नवीन प्रयोग करायला पाहिजेत आपण शेतकऱ्यांनी. त्याचबरोबर शेतीला पूरक म्हणून मी कला क्षेत्रातही थोडं कार्यरत असतो. कारण कला क्षेत्रातूनही मला कधी आर्थिक थोडीफार मदत मिळते. पथनाट्याला जातो, गाणी गायला जातो, त्यातून 4 पैसे मिळाले ते मी परत शेतीत टाकतो. आता बघा ही कशी हिरवीगार शेती वाढली. आणि आता पाऊस उघडला आहे. आता पावसाचं काही चिन्ह दिसत नाही, कारण पावसाने ही गेलेलं आहे सगळं. भाज्या सगळ्या गेलेल्या आहेत. माझी भाजी कोथिंबीर गेली, थोडं नुकसान झालं. पण आता काय आहे बघू, अजून तरी काय कोण पंचनाम्याला आलं नाही. माझी कोथिंबीरीचं नुकसान झाले, त्याला काय हरकत नाही. आपल्या शेतकऱ्याच्या 5वीलाच पुजलेली आहे आपल्याला आसमानी संकट. त्यामुळं आर्थिक संकट आहे, त्यामुळं काहीतरी वेगळं करायचं आहे. पण कला क्षेत्रातही इतकं अवघड आहे की इतकी प्रचंड जबरदस्त स्पर्धा आहे. रोज 1000-2000 कलाकार ॲक्टर बनायला जातात. पण माझंही त्या ॲक्टर लोकांना एक सांगणं आहे, कारण माझा अनुभव आहे की चांगली ट्रेनिंग झाल्याशिवाय मुंबईला जाऊन काहीच उपयोग नाही आहे. कारण तुम्ही तुमची पहिली क्षमता हे केली पाहिजे, क्षमता वाढवली पाहिजे, इम्प्रोव्हिजेशन केलं पाहिजे. कुठंतरी ट्रेनिंग घेतलं तर तुम्ही थोडं तयार होता, त्याशिवाय तुम्हाला काम मिळत नाही. कारण मी सुद्धा भरपूर ऑडिशन दिले आहेत. ऑडिशन क्रॅक करायचं सोपं नाही, कारण आपल्याला त्या कॅरेक्टरपर्यंत जाता आलं पाहिजे. सगळ्यांनाच काही हिरो होता येत नाही, सगळेच काही शाहरुख होत नाही, अमिताभ होत नाहीत. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते आणि आपल्या क्षमतेप्रमाणेच आपल्याला रोल मिळतो. असं नाही की आपण डिप्रेशनमध्ये जायचं. बरंच प्रयत्न करायचे, काम मिळतं, 100% मिळतं, पण आपली तेवढी क्षमता नसते आणि आपण त्या रोलला फिट आहे का नाही हे पण पाहावं लागतं. तर कारण कसं आहे माहिती आहे का, 1% जरी आपण धरलं तर आपली लोकसंख्या जवळजवळ 140 कोटी आहे. तर जवळजवळ 1,40,00,000 लोकांना वाटतं आपण ॲक्टर व्हावं. पण त्या ॲक्टर खालोखाल सिंगरही होता येतं, डान्सरही होता येतं. पण ते एक 5-10% लोक असतील की ज्यांना सिंगर किंवा डान्सर व्हायचं आहे. पण प्रत्येकाला ॲक्टरच व्हायचं आहे, अदाकारच व्हायचं आहे. पण त्या अदाकारा होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आहे, खूप अभ्यास करावा लागतो आहे. फक्त शेती विकून किंवा कुठलं तरी हे करून चित्रपट काढून चालत नाही, त्याला क्वालिटी लागते. कारण ऑडियन्स आता तुमच्या यूट्यूब का वाढला आहे, तुमच्या इंस्टाग्राम का वाढला आहे, त्यामुळं चित्रपट चालेल अशी अजिबात गॅरंटी नाही. कारण तुम्हाला लॉन्च कोण करणार? सगळ्यांना वाटतं की मला सगळं येतं, ते फक्त आपल्याला वाटतं, पण आपल्याला काहीच येत नाही. हे मी माझ्यावरनं सांगतो. आपल्याला 1-2% सुद्धा येत नाही अभिनयातला, कारण अभिनय हा फार मोठा अथांग महासागर आहे. तर माझं हे मत आहे की आपला वेळ, अमूल्य वेळ बरबाद करू नका. मग आपला बी ऑप्शन काहीतरी ठेवा, कारण अजिबात अभिनयाची गॅरंटी नाही. कारण जरी तुम्हाला एका चित्रपट काम मिळालं तर परत नंतर मिळेल ही गॅरंटी नाही. त्यामुळे तुम्ही बी ऑप्शन नक्की ठेवा आणि आपली क्षमता त्याच्याबरोबर वाढवत जा. अभ्यास करा, रीडिंग करा, वर्कशॉप, ॲक्टिंगचे वर्कशॉप असतात ते वर्कशॉप अटेंड करा. धन्यवाद.